नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त झटपट अशी चविष्ट वाटाण्याची चटणी पाहणार आहोत, अगदी वेगळ्या पद्धतीने। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला एक लाईक एक सबस्क्राइब करून जावा। तर इथं मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल, हिरव्या मिरच्या, लसूण टाकून छान परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये वाटाणे टाकले। वाटाणे सुद्धा छान असं तेलावर खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं, कारण छान असा आतला वाटाणा जो आहे फुटून बाहेर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर बघा, छान असं परतून झाल्यावर चॉपर किंवा तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता। तर इथं मी चॉपर घेतलेला आहे, त्यामध्ये हे सगळे जिन्नस टाकून अशा पद्धतीने एकदम बारीक कट किंवा चॉप करून घेतलेला आहे। तुम्ही ही प्रोसेस मिक्सरला ओबडधोबड सुद्धा वाटू शकता। तर बघा, अशा पद्धतीने छान असं एकदम याची भरड बनवून घेतलेली आहे। जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, असं मी हे बनवून घेतलेलं आहे। तर बघा, आता आपण मस्त याची चटणी बनवणार आहोत, मस्त फोडणी देणार आहोत। तर हे मी एका प्लेटात काढून घेते। त्याच सेम कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तर बघा, इथं जिरं, मोहरी, कोणतीही भाजी करताना जिरं मोहरी छान अशी तडतडू द्यायची। त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि एक छोटासा कांदा बारीक करून घेतलेला आहे, ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं, कारण कांदा थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। आणि आता आपण कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये वाटाण्याचं जे बारीक आपण चॉप करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त असं सकाळी घाई गडबडीमध्ये टिफिनला सुद्धा करू शकता, मुलं खूप आवडीने खातील। तर बघा, आता हे 2 मिनिटं छान असं परतून घेते, कारण कांदा हे सगळे मसाले एकजीव छान प्रकारे होतात। तर बघू शकता तुम्ही, छान असं परतून घेतलेलं आहे। सगळं परतून एकजीव करून मस्त 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि यामध्ये सुके मसाले टाकायचे। तर जास्त काही सुके मसाले टाकायची गरज नाही। हळद आणि इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर 2 मिनिटं हे सगळं मिक्स करून अजून परतून घ्यायचं। अगदी छान मस्त सकाळच्या डब्यासाठी किंवा तुम्ही वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही अशा पद्धतीची ही चटणी करून बघू शकता। एकदा बनवाल तर तुम्ही बार बार बनवाल, अशी ही मस्त अशी झणझणीत चटणी होते। तर बघा, किती मस्त याचा कलरसुद्धा हिरवागार राहिलेला आहे, कारण आपण आधीच तेलामध्ये वाटाणे परतून घेतल्यामुळे। तर बघू शकता 2-3 मिनिटं परतून झाल्यावर याच्यामध्ये छान अशी वाफ निघते। तर सतत 2-2 मिनिटाला परतत राहायचं। आता छान जास्त काही याला शिजवायची गरज नाही। यामध्ये मस्त अशी कोथिंबीर वगैरे टाकायची आणि थोडीशी वाफ अजून काढून घेणार आहे एखादी मी, कारण ते छान असं मिक्स होते। बघा, 2 मिनिटांना मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे। यामध्ये आता आपण मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आणि ही जी चटणी आहे ती 3-4 दिवस टिकते। फ्रीजशिवाय सुद्धा तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर बघा, बघता क्षणी खाऊ वाटणारी अशी मस्त आपली वाटाण्याची चटणी किंवा वाटाण्याची एक प्रकारे मस्त सुकी भाजीसुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर अशा पद्धतीची ही तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीची मस्त चटपटीत अशी ही चटणी करून बघा। असे छान मस्त झटपट होणारे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या घंटेवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। असाच मस्त झटपट झणझणीत पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।